शिवसेनेला केंद्रामध्ये आणखी 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद आता शिवसेनेला मिळू शकतं। शिवसेना खासदारांचं आता संख्याबळ सुद्धा वाढलंय आणखी 6 संख्याबळ वाढल्यानं सत्तेत वाटा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या खासदारांचं संख्याबळ वाढल्यानं आता पक्षाचा केंद्रातील सत्तेत सुद्धा वाटा वाढणार आहे आणि त्यामुळे आणखी 2 मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। त्यातलं एक हे केंद्रीय मंत्रिपद असू शकतं आणि एक केंद्रीय राज्यमंत्रीपद अशी 2 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे श्रीकांत शिंदे आता कॅबिनेट मंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत, तर केंद्रीय राज्यमंत्रीपद शिवसेना युबीटीतून आलेल्या एका खासदाराला दिलं जाणार असल्याची माहिती आहे। सध्या प्रतापराव जाधव हे केंद्रात राज्यमंत्री असून त्यांच्या व्यतिरिक्त आणखी 2 मंत्रिपद मिळणार असल्याने एकूण 3 मंत्रिपद शिवसेनेकडे असू शकतात। आता केंद्रात काय मिळणार आहे, मंत्रिपद मिळणार आहे नाही मिळणार आहे यावर कोणत्याही प्रकारची चर्चा त्यांची झालेली नाहीये। उद्या जर काही मिळालं किंवा जर काही केंद्रामध्ये आणखी मंत्रिपद मिळाले तर त्याचा सर्व निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। म्हणून काही मिळवण्यासाठी हा ऑपरेशन टायगर झाला असं समजण्याचा चुकीचा अर्थ त्याचा काढू नका।